माननीय आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवारजी, खासदार धैर्यशीलराव मोहिते पाटीलजी, ज्यांनी हा सगळा मेळावा भरवला ते माझे मित्र भारत जाधवजी, आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटेजी, आपल्या समाजाचे अतिशय प्रखरपणे नेतृत्व करणारे शिवलाल जाधवजी, सुधीर खरगमलजी, महेश कोटेजी, मनोहर सपाटेजी, सुरेश आसापुरेजी, हरिभाऊ गायकवाडजी, सुभाष चव्हाणजी, देवाभाऊ गायकवाडजी, व्यंकप्पा भोसलेजी, श्रीयुत युवराज जाधव आता नवीनच अध्यक्ष झाले ते, लक्ष्मण भोसले, जुने आमचे कार्यकर्ते, उपस्थित नेतेगण, निरनिराळ्या जिल्ह्यामधून आलेले सर्व नेते, सोलापूरचे प्रमुख नेते, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला श्री जाधव यांनी सांगितलं की पवार साहेब येणार आहेत आणि तुम्ही आलं पाहिजे. पवार साहेब आमच्या सोलापूरला येत आहेत म्हणजे हे आमचं नाही त्यांचंच आहे सोलापूर, तर इथे येत आहेत म्हटल्यानंतर मी कसा येऊ शकणार नाही. मी आत्ताच आलो इथे आणि परत मी पण जाणार आहे, तर त्यांच्या आग्रहाखातर मी इथे आलो आणि आज हा सुरेख अशा प्रकारचा मेळावा भारत जाधवनी इथं आयोजित केला आणि त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना नेत्यांना इथं बोलावलं. ही एक अतिशय चांगली घटना आहे. असे मेळावे भरवून आपले प्रश्न शासनाकडे नेले पाहिजेत. मी 1972-73 पासून पाहतोय तेच ते प्रश्न इथं उद्भवतात. थोडेसे प्रश्न मध्यंतरी सुटले आणि तेही पवार साहेबांच्या काळामध्ये सुटले याची जाणीव सगळ्यांना आहे. पवार साहेब अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचे निरीक्षण करणारे नेते आहेत. तुम्हाला सांगतो ते मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनीच मला मंत्री केलेलं होतं आणि भीमराव जाधव इथे महापौर होते. तर लोक त्यावेळेस म्हणायचे की आता भीमराव जाधव इथे महापौर झालेले आहेत, सुशीलकुमार शिंदेचा पत्ता कट, आणि म्हणाले आता भीमराव जाधवांना ते पुढे नेऊन जाणार. पण 2 कॅटेगरीमध्ये आम्ही आहोत, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती आणि त्यातल्या त्यात टकारी असेल, कैकारी असेल, पामलूर असेल, अशा समाजामधला एखादा प्रतिनिधी आला तर त्याच्याविषयी लगेच सुरुवात केली जाते की अमक्याला काढा, तमक्याला काढा. पण हा चाणक्य अशा प्रकारचा आमचा नेता, त्यांनी बरोबर सगळ्यांना योग्य तऱ्हेचा न्याय दिला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व पुढे झालं. भीमराव जाधव साहेबांना आमदार करा अशा प्रकारची भूमिका लोकांच्या मध्ये मांडणं याला सुद्धा ताकद लागते आणि तो विचार पुढे आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका शरदरावांनी घेतलेली होती. एकच हे उदाहरणादाखल मी सांगितलं, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं हे लक्ष इथं होतं. आपल्या सातारचे आमदार ते आहेत, त्याच्यानंतर आमचे दुसरे शांताबाईचा मुलगा काळे, त्यांना देखील बारीक अशा प्रकारचं लक्ष, त्यांना देखील आपल्याला संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. पण शरदरावांच्या दुर्दैवानं आमच्या समाजामधले अनेक लोक पुढे आले त्यांच्या कर्तृत्वामुळे
पण नंतर एक एक त्यानं सोडून गेले. आता मी एकटाच राहिलो असं म्हणणार नाही, पण मीही काँग्रेसमध्ये आहे आणि NCP मध्ये आता आहेत. पण ज्या तऱ्हेनं आमच्या भीमराव जाधवांचे चिरंजीव त्यांनी सांगितलं की आम्ही कुठे असलो तरी एकमेकांच्या संगतीमध्ये आम्ही आहोत. आमचा विचार कधी तुटला नाही, आमची एकतेची शक्ती कधी तुटली नाही. लोक अनेक वेळेस आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतात. त्या इथे सेटलमेंटमध्ये सुद्धा शरदराव त्यावेळेस मला आठवतं की आज त्याला 40 वर्ष झाली, ते रात्रंदिवस इथल्या लोकांना मदत करायचे आणि तिथं बोलून ते मग ते हिरालाल जाधव सारखा कार्यकर्ता असेल, खेळाडू, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्यांच्याकडे देखील त्यांचं लक्ष असायचं. शरदरावांच्या सारखा चाणक्य नेता महाराष्ट्राला असं कधी मिळणार नाही आणि ज्या तऱ्हेनं महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेतृत्व दिलं आणि लहान लहान लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला ते क्वचितच. ज्याचा उल्लेख इथं केला की राजीव गांधींना इथं आणलेलं होतं, भीमराव जाधवांच्या नेतृत्वाखाली ती बैठक झालेली होती. खूप मोठी अशा प्रकारची ती बैठक झालेली होती आणि सातत्यानं भीमराव जाधव आणि त्यांचे सहकारी ह्या ज्या मागण्या आत्ता मांडल्या त्या तेव्हापासूनच्या चालत आलेल्या आहेत. पण विभाग आणि हे क्षेत्रीय आरक्षण आहे ते सगळं काढण्याकरता म्हणून प्रयत्नशील आहात. आत्ता देशामध्ये जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यामध्ये क्रिमिनल लेअरचा एक प्रश्न यामध्ये आलेला आहे आणि त्याच्या निकालाच्या व्यतिरिक्त तो प्रश्न आलेला आहे. पण याच्याकरता देखील शरदराव आणि त्यांचे सर्व सहकारी, आता मी काय पार्लमेंटमध्ये नाही, प्रणिती नाही, आम्ही सगळे तिथं त्या ठिकाणी प्रयत्न करू की क्रिमिनल होण्याकरता म्हणजे अजून काही वर्षे गेली पाहिजे. बऱ्याच कष्टाने इथपर्यंत समाजाला आत्ता कुठेतरी वकील, डॉक्टर, मामलेदार, कलेक्टरपर्यंत एक दोघे गेलेत, ॲडिशनल कलेक्टरपर्यंत पोचलेले. IPS व्हायला अजून वेळ आहे. तर असे छोटे छोटे अशा प्रगतीने ते पुढे चाललेले आहेत आणि म्हणून एकदा ह्याची सुरुवात झाली की मग ह्या समाजाला एक स्थैर्य प्राप्त होईल. पण मध्यंतरी इथं काही लोक देखील आम्ही तमुक करू, जागा देऊ, ते करू अशाही प्रकारे आमच्या कानावर आलं आणि भारतीय जनता पार्टीचे फसवेगिरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. मी कधी असं बोलत नाही जाहीरपणानं, पण आज इथं जी आपली जागा आपल्याला मिळाली त्याच्यावर सगळे आम्ही प्रयत्न करत होतो. सुरुवातीला जी जागा मिळते त्याच्यावर आयतं येऊन इथं बसण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही बहादर लोक आहात. या निवडणुकीमध्ये खूप प्रयत्न झाला प्रणितीला पाडण्याचा, पण तुम्ही हे सगळे लोक एकत्रित राहिलात आणि प्रणितीला विजय मिळवून दिलात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे जी भूमिका घेतली गेली, हा सर्वसमावेशक अशा प्रकारची जी सोशल चेंजची प्रक्रिया आहे ती कुठेतरी बदलण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी करते आहे आणि म्हणून त्याच्याशी आत्तापर्यंत कधी हा समाज दुसरीकडे गेला नाही. पण काही थोड्या लोकांना आमिष दाखवून हे लोक काही करण्याचा प्रयत्न करतात. त्याला ते बळी पडत नाहीत आणि पडू नये, कारण हा सगळा जो प्रपंच आहे तो सामाजिक समतेचा विचार करून आपण हा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की 2003ला मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सामाजिक समतेचा आपण विचार करून आपण बजेट मांडलं आणि लोकांना जमिनीसुद्धा देण्याचा प्रयत्न केला. ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केला. मुलांना परदेशी पाठवण्याचा प्रयत्न केला.
तर हे सगळे प्रयत्न सत्ता आल्यानंतर येतात आणि त्याचे इंटेलिजंट अशा प्रकारचं नेतृत्व त्याला मिळालं की ते पुढे जाण्याकरता प्रयत्न करतात आणि शरदरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तयार झालो. जे काही 5-6 लोक होतो ते त्याच विचाराने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आज सुद्धा मी मुंबईत होतो, तिथून आलो शरदराव इथे येत आहेत म्हटल्यानंतर. का? एवढ्याच करता की शरदरावांच्या सारखा नेता भटक्या आणि विमुक्त जातीच्या ह्या लोकांचे प्रश्न घेऊन उद्या पार्लमेंटमध्ये भांडेल आणि हे क्षेत्रीय रक्षण आहे ते क्षेत्रीय रक्षण देखील काढण्याचा प्रयत्न ते करतील. वेळ कमी आहे, खूप बोलण्यासारखं आहे. त्यांना बारामतीला जायचं आहे. ह्या वयात म्हणजे शरदरावजी एवढं फिरतात, माझी तर ताकद होत नाही. आत्ता तेच बार्शीला होते, आता आणखी कुठे ह्या सोलापूरमध्ये येता येता त्यांनी वैराग नानस हे सगळ्या लोकांचे हे दौरे करत ते आले. खरं म्हणजे 3 वाजता मीटिंग होती, पण ह्या दौऱ्यात सगळ्यांना भेटत सगळ्यांचं म्हणणं ते स्वीकारत ते इथपर्यंत आले. परमेश्वराने एवढीच मी त्यांना प्रार्थना करतो की परमेश्वराने त्यांना चांगलं आयुष्य द्यावं, सदृढ आयुष्य द्यावं आणि खूप अशा प्रकारचं आम्हाला नेतृत्व आम्हाला शक्ती देण्याचं काम ते करतील. परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.